नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आज 20 मार्च अर्थात जागतिक चिमणी दिवस. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण चिमणी या पक्षाविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हं, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. जागतिक चिमणी दिवस, वर्ल्ड स्पॅरो डे. हा दिवस दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे चिमण्यांचे संरक्षण करणे आणि लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. एकेकाळी घराच्या अंगणात आणि शहरामध्ये सहज दिसणारी चिमणी आज अनेक ठिकाणी दिसेनाशी झाली आहे. म्हणून ग. दि. माडगूळकर यांचे गाणे या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या, हे गीत आजच्या दिवसाला तंतोतंत लागू होते. निसर्गाची ओळख आपणाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिवूचा सांगतच आपली आई आपणास एक एक घास भरवते. लहानपणी याच चिमणीला पाहून आपणाला खूप खूप आनंदही होत असे, नाही का? पहिला जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च 2010 रोजी पाळला गेला. याची सुरुवात भारतातील नेचर फॉरएव्हर सोसायटी या संस्थेने केली. या उपक्रमामागे भारतीय पर्यावरणप्रेमी मोहम्मद दिलावर यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली. चिमणी हा एक छोटा आणि सुंदर पक्षी आहे. चिमणीचा रंग साधारणतः तपकिरी व करडा असतो. ती मानवी वसाहतीच्या आसपास घरांच्या छपरामध्ये किंवा झाडावर घरटे बांधते. चिमणी प्रामुख्याने धान्य, किडे आणि बिया खाते. चिमणी पर्यावरणासाठी उपयुक्त आहे कारण ती किडे खाऊन संतुलन राखते. तिचा चिवचिवाट खूप मधुर असतो. तिच्यामुळे कोणाचे नुकसान होत नाही. विशेषतः हाऊस स्पॅरो ही प्रजाती भारतात मोठ्या प्रमाणावर आढळते. मात्र वाढते शहरीकरण, अंगणाची कमतरता, झाडांची कमी झालेली संख्या आणि घरांच्या रचनेमध्ये झालेला बदल यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. जागतिक चिमणी दिवस आपल्याला निसर्ग आणि पक्ष्यांचे महत्त्व समजावून देतो. चिमण्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण झाडे लावणे, घरट्यांची व्यवस्था करणे आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे यासारखे छोटे प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा हं. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, चिमणीचा आवाज कसा असतो? बरोबर उत्तर आहे चिव चिव हा चिमणीचा आवाज आहे. दुसरा प्रश्न, पहिला जागतिक चिमणी दिवस केव्हा पाळला गेला? बरोबर उत्तर आहे 20 मार्च 2010 रोजी पहिला जागतिक चिमणी दिवस पाळला गेला. तिसरा प्रश्न, जागतिक चिमणी दिवस उपक्रमामागे कोणाचे मोठे योगदान आहे? बरोबर उत्तर आहे जागतिक चिमणी दिवस उपक्रमामागे भारतीय पर्यावरणप्रेमी मोहम्मद दिलावर यांचे मोठे योगदान आहे. चौथा प्रश्न, चिमणीचा रंग कसा असतो? बरोबर उत्तर आहे चिमणीचा रंग साधारणतः तपकिरी व करडा असतो. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, या चिमण्यांनो परत फिरा रे हे गीत कोणी लिहिले? बरोबर उत्तर आहे या चिमण्यांनो परत फिरा रे हे गीत कवी
ग दी माडगुळकर यांनी लिहिले आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.